हो बाई, काय सुत्तर पाहून राहिली का? जाईन लवकर त्या पुरीला घरी येऊन. हा अरे का तोंड पाहायला आली का तू? हे लवकर तिला घरी. नेतो नेतो भाऊ तिले अजून एक सोडत काय तिले. ते तर आवारा झाली जास्त. झाला ना घुबड तोंड आता. बस झालं ना. बस झाली ती आशिकी आता. चाल घरी मुकाटा ना आता. फुत्रायची पण इथं पोरं पाहिजे तिले. पोरं लाज गमावून राहिली ते माय बापाची, तरी तिला अक्कल नाही येऊन राहिली. घुबड तोंडीले तिचं लग्न दिलं बरं पक्का करून, पण तिची तरी खोयमोड होत नाही. तिला किती काय सांगा ना, किती उजेड पाळा तिच्या डोक्यात, ते करीन तेच ना. मुकाट्यानं घरी ते रट्टे हाणू तुला आता. हे मुकाट्यानं करा येऊन राहिली नाही. याला आता आहे की नाही चांगला बजाडा तुम्ही. हा त्याची है घेऊन अगोदर सायाची आपल्या पोरीची कसा हे करते. हा हातपाय मोळायचे. हे हराम करायला मारून काय करते हराम करायला. आपली अवलाद सुधी नाही ना, त्याच्या मागं लागले ना भडवीच्या. हा दलिंदर वाहणार हा चालेस मागं तिचं लग्न पक्क झालं ना भडवीच्या. ते काय लाज वाटते तुला? लग्न का पक्क का मला सांगून केलं का तुम्ही ना? मी प्रेम करतो तिच्यावर. त्याच्या बच्चा प्रेम करता का तू? प्रेम करतं काय? भडवीच्या एवढा मार खाऊन मी तुला काही समजलं नाही. तू प्रेम वचना होऊन राहिला. अगो मुकड्या नटून चालला जाय फालतू. काय आमच्या नांदी नको लागू आणि आमच्या पोरीच्या काय खेटी घेऊ नको. कसं तुला ढोरासारखा मारू आम्ही मरे जातलो. तसं मारण्याशी खाण्या तुले तर लवकर निघून जाय तू. नाही भाऊ याला सोडू नका तुम्ही. आता हाती लागेला पुरा रन घ्यायले. हा रट्टे मारायला चांगले. तर जा या हराम करायला मारून काही फायदा नाही. हा याला सोडून दे बद्याच्या बच्चाले. चाल निघ रेडू हे लवकर. अरे भाऊ याला सोडू नका ना. हे कुत्र्या छपूट आहे ना. हा अजून काही अगोपणा करी ना भडवी जा. हा संबंध मोडला तर काय करसाय ना बद्या बच्चाने यानं. हा किती मेहनत केली आपण संबंध जोडण्यासाठी. हो पाठी जाशील का आमच्या पुरी आता? जाशील का आता सांग लवकर, नाही तर मग कसं दोघं भाऊ आम्ही बजाडू तुले. नाही तुम्ही मारू नका फक्त. मी बाबा तुमच्या पोरीच्या नांदी लागे तिच्या सावली ते उभा राह. तिचं लग्न काय एक सांगून दोन द्यायला करून मला काही घेऊन देत नाही. मला फक्त सोडून द्या. मारू नका तुम्ही फक्त मला. लवकर निघडू बरं साले हो. दोघं भावान मारलं का मला? थांबा तुम्हाला वकात केल्याशी नाही राहणार मी. हा तुम्ही संजय ना. थांबा तुम्ही तुमचा बजेट बसव. तुम्ही दोघे भाजा. हा तुमचे पोरगी जर लोक तटून जर नाही आणली पोन ज्या गावात दिली त्या गावातून तर मग म्हणता तुम्ही हाय संजय नाही. मग तुम्ही ना काय सोडला या हराम खोराले. हा डबल रिकामी कामं करीन बरं. बाय आले रिकामी काम करायचा चान्सच देत नाही. मी थांबणं तू जरा आता त्या पोरा आल्या फोन लावतो ना आदर्श लगन झमकून टाकतो. तू काही टेन्शन नको घेऊ ना. राजा मला वाटलं नव्हतं राजा एवढी पोरगी बचायला निघीन म्हणून. लगन जोडून दिल्या तिने सायाजीने याला बोलवलं. हा एवढी हरामखोर पोरगी निघली. एवढी वैभव करून राहिली. हे हिला की नाही दाबाच लागते पण आपल्याला. हो हिचं पहिले लवकर झमकून द्या तुम्ही. हो त्या पोरा आल्याला म्हणा आम्हाला काहीच नाही पाहिजे. लवकर आम्हाला जसे असाल तसे. तू चाल आता घरी चाल तू मुकड्या ना. हा घरी गेल्यावर बसून आपण काय चर्चा करायची करू. हा आणि हिली फटके मारतो सायाजील चांगले. 2-4 कंबळ्यात लता मारले हे सरकी नाही होणार काही. आता हे असे बताल कामं करीन भडवीची. भाऊ तिले तिकडे फटके मारता हट्टी झोडायला पाहिजे तुम्ही ना. तुम्ही राजा हुकला ना घे या भडवीच्याला सोडलं तुम्ही ना. हट्टी बांधून ठेवले असते भडवीचे हे दोघं बी. अरे का पागल झाला का तू? बुद्धी सोडली तुही. हा बांधून ठेवलं असतं ठीक. हा आपली बदनामी झाली असती ना. आपली पोरगी आहे ना. पोरीची लवकर बदनामी होते बाबा. एकूण तिकडून तिचं लग्न जुडलं ती मुळत होतं ना. या भडवीच्या पोऱ्याची कुठे बदनामी होते का? फ्री मुगड्या ना. हो ते काट्टी कुकडे आहे. कुकडे घातली तुम्ही कोणा नाही घातली दिले. अन्न बाई अन्न दिले झोडतो खाय दिले. त्या खोलीत कोंडली मी ना बापा. आणि त्या कसं पोरावाल्याला फोन करा बापा. लवकर झमकून द्यायचं. आपल्याला काही पंगत आणि पुंगत काही गरजच नाही कायची. फक्त कसं झमकून द्या. लवकर काढून टाकायले. भाऊ तुम्ही काही टाइमपास करू नका. फोन लावावरचा पोरा आलेले झटकनी हे बोला काढा आपल्या घरातले लवकर. हा आदर्श झमकून द्यायचं. कोणी नाही पाहुणे रावणे असले नसले चालतात आपल्याला. आपण दोघंच भाऊ. हा बिलकुल करून टाकायचं. विचार नका करू आता. सगळ्या जरा मला विचारतो करू दे बा. आता तो पोरा आला काय म्हणेन काय नाही. काय तयारी करायला काय नाही. आपण एक तर बापा जंक्शन लगन करायचं हे ठरवलं तर आता बघता आदर्श सांगशील त्याले तर तो विचारात पडीन ना. दुसऱ्याला कोणाला फोन नका लावून. आपल्या साळबाला फोन लहान शिवलाल भोले ते बरोबर मॅनेज करतात. त्याला तर हिस्ट्री माहिती आपला इतिहास माहिती आहे सारा. त्याला सांगायला काय लपून राहिले तुम्ही भिवून राहिले. हा आपलाच माणूस आहे तो. त्या माणसामुळे आपला पुऱ्या संबंध झाला. नाही काय कोण हुंगत होता आपल्याला. हा त्या शिवलाल भोले सांगा तुम्ही असं झालं म्हणा राजा हो. आदर्श जमका लागते आपल्याला. अरे हाव ना गड्या तुका साळफाले सांगणं म्हणजे आता काय सांगतो तू. छातीवर मोठा गोटा ठेवून सांग ना. हा असं झालं हे आता. बरं गेले का साळभाऊ चॅनमॅड आहे आपला. नाही तर मग कसं हा मातीच होणार की नाही आपली. काय खरं होतं सांगतो. दुसरा असता तर मोड लागता संबंध. भाऊ काही करा तुम्ही पण हे कसं आहे आता झमकून द्या बा. हे कोण्या मागत गेल्यापेक्षा बोरी या बाबा हिचं लग्न करून दिलं तर आपल्या नाकाला राग पाहिजे नाही. काय करता येईल ठेवून अटीचा. हा पहिलेच ते इथं 17 वर्षी लग्न लावलं आपण झमकन. असं काही बोला काढा तुम्ही फक्त. बरं आता तू म्हणून राहिला तर मी फोन लावतो साळभावाले. आता काय म्हणते काय नाही. हा तो गडीला बेकार माणूस आहे. हो 17-60 प्रश्न विचारते तो. की नाही त्या भाऊले खंदन सांगून द्या. हे असं झालं म्हणा. आता आमच्या जण काही थांबवल्या जात नाही. तुम्ही लवकरात लवकर पोरगा आणा आणि लग्न करून टाकू आपण. असं निर्भीडपणे बोला तुम्ही. भिऊच नका काही. बरं मी लावतो साळभावाला फोन. काय म्हणते पाहतो. रामराव साळभाऊ काय म्हणता? साळभाऊ अर्जंट गोष्ट होती राजा.
काय झालं साडभाऊ? काय गोटा? काय एवढं घाबरगुंडी सुटून राहील तुमची? भाऊ राजा मला सांगायला लाज वाटून राहिली. काय सांगू मी तुम्हाला? काची लाज वाटून राहिली साडभाऊ? पोरगा पसंत नाही का तुम्हाला? अरे बापा मला पोरगा गिरा सारा पसंत आहे. आमची पोरगी मॅट आहे खायची. मागे चालली होती पोराच्या पोहून चालली होती. हे पकडून आणली बापा आम्ही ना. त्या पोराला बेदम मारला. आता सांगा बा साडभाऊ आता पुढे काय करता? कसं करता? बाबा हो हे कसं साडभाऊ? हो बापा माका घरावर गोटे आणता का राजा? हे माहित पडलं तर राजा हो काही नका हो करू बापा हे असं. हो कसंही करा बा. हे निपटा तुम्ही आता. तुमच्या हाती आहे सारं हे सूत्र. हो कोणीच नाही आता. आम्हाला मागे नाही पुढे नाही. साडभाऊ काही करा राजा आता. ओबो बोबो काहीच करू नका तुम्ही. हो तुम्हाला कसं हे लगन झमकून द्यावं लागते म्हणजे द्यावं लागते. पण हे बेकार आहे ना बापा. माग आज जर माहित पडलं तर लोक शेण घालतील ना मातोंडाच. सांगा ना तुम्ही. परिस्थिती बिकट आहे राजा. हे कसंच काय करू बा मी? साडभाऊ राजा माय राजा 7 गेले 5च राहिले राजा. पायाखालची जमीन गेली माया. हो तुमच्या हात जोडून पाया लागतो राजा. कशी हे पोरगी खपवा राजा तुम्ही. मारा त्या पोऱ्या मस्त की आता. हे चांगलंच तर आपण लगन जंक्शन म्हणू की नाही. जंक्शन फेंक्शन काही नाही. आजच पोऱ्या घेऊन आदर्श झमकून टाकू आपण. हो रातोरात कार्यक्रम. दुसरा दिवस निघून काहीच नका पाहू तुम्ही. विचारच नका करू. घेऊन या तो पोरगा. त्या कपड्यात असेल त्या कपड्यात आपल्याला फक्त लग्न करून देणार. काय राजा साडभाऊ टेन्शन मध्ये आणली राजा तुम्ही माझी गाडी. म्हटलं राजा बरं आहे बा. आपल्या हातचा एक संबंध होऊन राहिला. पण हा बी उलटाच संबंध आहे बापा. काय राजा साडभाऊ चक्रात आणली हो तुम्ही गाडी राजा. विचार पडला मला आता काय करा काय नाही. धड संबंध या माणसाला करता येत नाही. याच्यात काही ना काही फुसकूट आहेच आता. काही जमत नाही या माणसाले. हुशार तर भल्ला म्हणते माणूस. मीच हुशार. साडभाऊ राजा तुमच्या हाती आमची इज्जत आहे राजा. तुम्ही काही करा कसंही करा पण हे कसं लगन जमवा तुम्ही आता. राजा साडभाऊ इज्जत करून राहील तुम्ही. मला टेन्शन मध्ये आणलं ना टिसा. सांगा आता. आमच्या गावातले राजा सोयरे झाले तुमच्या गावात. माहित पडलं तर मग कसं सांगा ना आता. मी कोणाला तोंड देऊ मग? साडभाऊ माझ्यासाठी एवढं नाही करत का राजा? हो एवढं गेलं का राजा? सांगा आता. तुमची पोरगी असती राजा तर मी केलं नसतं काय तुमच्यासाठी? आता तुम्ही नाही करू शकत का माझ्यासाठी? एवढं करा राजा. माझ्यासाठी करा फक्त. बरं साडभाऊ मी तुमच्यासाठी कोशिश करतो बा. जातो त्या पोराच्या घरी. त्याच्या मायले सांगतो त्यालाही सांगतो की गडो ते काही झमके काही लोगोन नाही. आपला आदर्श झमकून टाकू. पोरीवाला तयार असं काहीतरी आता फल्ल्या सोडतो बा मी. पाहतो बा. हो आदर्श 2-3 जण जाण तुम्ही. मी देतो बापा पोरगी लावून देतो तुमच्या मागं. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. फक्त हे गोष्ट आता मी सांगितली लेख नका कुकडे. अरे का कावरेल कुत्र्यानं चावलं का? मी लोकांना सांगू हे गोष्ट. माझा हातचा संबंध मीच त्याची बदनामी करू का बापा? पोरीची बदनामी करत नाही मी. पोराचंही काही म्हणत नाही बापा. कसं आता मला हे लग्न करून द्यायची पोरेला. पा मग तेवढं काय तर आदर्श टाकू आपण झमकू. साडभाऊ हा पाहतो बा मी. ठेवा फोन आता. माझं डोकं गरम झालं एक तर इकडे. ठेवतो साडभाऊ. बापा माय बायको मागच होती का बा? हिनं ऐकलं का सारं? आता तर पुरा भाजीपाला करते माय. हे बोलल्याशिवाय राहते का हे? दाबून आलं की नाही आता गयात? कसे संबंध करसा? करा ना करा. खेटर खायच्याच लायकीचे आहे तुम्ही. अशानं तुम्हाला की नाही लोक काहीच इज्जत नाही देतील. असे करत जासान तर. ताड भद्र्या वाहनाची डोकसं खाऊन पहिलेच तर डोकं चालू नाही राहिलं माय. काय नव्हती हे कामं करणं तू. भाजी काय कोण राहिली मधा. हे ना दाबून आता कसं बुच्चन बसते. वय करते संबंध करायले. म्हणते मीच करतो संबंध. घे ना मग आता दाबून कर ना संबंध. एक धडाचा संबंध करता येत नाही या माणसाले. वय मोठा करते. चल बापा कोणील बुड्याला भेटायला लागेल. त्या घंट्या घरी जायला लागेल मला. काय केलं तर साडभाऊ फोन. साडभाऊ झाला आता त्या पोराला घरी. हे कसं आता आदर्श लग्नाचं मी अजमवलं. कसं आता कसं गावात काही भांडं फुटू नका देऊन. कोणाला काही बोलवू नका लग्नाले. आपल्या घरातल्या घरात टाकू आता झमकून. मागे पुढे काही पाहू नका आता. हा आला नाही तो आला नाही. भाऊ तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. आम्ही कोणाला सांगत कुत्र्याच्या बच्चाले नाही सांगत. कोणीच नाही आपल्या लग्नात. फक्त लग्न लावायची पुढची आणि एक पाल टाकू. बस टाकू झमकून झटकन. बाई तू त्या पोरीवर लक्ष ठेव. जाईन अजून खिडकीतून कुठून कुकडे. कसं अजून आपत. नाही भाऊ अशी कशी का जाईन ते पाहून. कोंडून ठेवला मी तिले. अरे बापा लय तुला बाहेरून कोंडून घेतली. कुलूप लावलं. पण खिडक्यात आहेत ना घराले. खिडकीतून गेली कुठून तर काय करशील? काय देशील त्या पोराले? गाजर. तुम्ही टेन्शन नका घेऊ ना. ते कुठेच नाही जात ना. तेवढी माझी गॅरंटी आहे ना. हो ठीक आहे. थांबून फायदा नाही. चला आपण ती तयारी करू लग्नाची. ती येऊन राहिले ना. चाल बा तू का चाल बा लग्नाची तयारी करू. अरे बा कधीचं काढलं गंठनचं लगन. काय आम्हाला काही माहिती नाही बा. काय सांगणार की नाही बरे ना आम्हाला. अरे मोतीराम मलेच तर माहित नाही का त्याचं लगन कधी आहे. तर तुला काय सांगू मी.
अरे गडा पोरगी पाहायले तू फायनल तू कपडा घ्यायले तू आणि तुला लोक कधी माहित नाही चाटा मारतं का बी जास्त लसलं का तू फोक्या मारायला शिकला गडा आता नाही गड हो तुम्ही काय माझ्या दुश्मन आहे का तुम्हाला सांगितलं नसतं का मी तो सारा कॉन्ट्रॅक्ट शिवल्याकडे आपल्याकडे काही नाही बाबा आपण कसं मागे एक कचोरी एक समोसा खाल्ला करो आपल्याला काय घेणे नाश्ता पाणी भेटून राहिलं बस आपल्याला काही माहिती त्या संबंधातलं अरे चिवत्या बनून राहिला गड्या तू लहानपणापासून पाहून राहिलो तुले आम्ही एवढं खोटं नको बोलू ना एवढा छपरीपणा नको करू बाबा खरं असेल ते सांग आम्ही का तुझ्या मागं लागून येतो बापा नाही सांगितलं आम्हाला काही घेणं देणं नाही त्या संबंधाचं आले छपरीपणा करू बे मला काय माहित नाही ठाऊक नाही तुला काय सांगू मी हिच्यावरून आला का दादा खेपतेस ते बंद करतो विषय कधी हो त्या गंठ्या लोकांना काय करायला लागते मला नको गरम नको मग काय आले मागे फिरून राहिला रे समोसीन कचऱ्यावर पडेलाच काय का तू का तुटेला खायला का मरमर करतो नुसता काल जाऊन राहिला पोरगी पाहिलं पोरगा पाहिलं रे मागं फक्त का तुमच्याशी सुद्धा बोलणं म्हणजे गुन्हाच आहे बा हो काय बा हो म्हणून तर मला तुमचं पटत नाही आता माझा का बुडे जो उभा आहे का बा कंदील बुडा रे आता कसाच का आवाज द्यावा बा बेकारच नांदा आहे तो कंदील बुडे बा इकडे काय म्हणतो बा तुला काय बापा दोघांची फुसफुस आता कोपऱ्यात गेली तर बुडे बा घोर झाला ना बाप ते पोरगी पोहून चालली होती ना बापा त्याच्या माय बापान पकडली ती घरात दाबून ठेवला आपल्याला आजच्या आज आदर्श लग्न करून गावात आणणार ते पोरगी कंठ्या लगन देणार करून झमकून देणार बापा शिवलाल का पागल झाला का बाबा ते पोहून जाईल पोरगी आणतं का गावात लाद जाय धंदे आहेत ते गळ्या अगोपणा करू नको त्या गरीबा पोराला फसू नको बाबा त्याला कोण देऊन राहिलं नाही तुरी तसंही आपलं नावाचा कसा खराबा होईलच आहे गावात जाऊ द्या ना आता 2004 होऊन राहिले ना कशी असो ना होऊन राहिलं ना त्याचं लग्न चला त्या मायला सांगू की आजच्या आजच लग्न करणं आदर्श चला लवकर अजून घोर करशील बा तू फालतू कशी आपत आणशील मागं आपत फापत येत नाही चला लवकर बा चाल आता काय गुडगुड झालं बा यायचं चालली येत काय आले का सुमडीत गुमडी माहित बा काय या दोघांचं चालू गुडगुड करतात आणि भनान पळतात इकडे तिकडे काय माहित बा संबंध जोडला त्यापासून लयच पोटून राहिलं यायचं 100% सांगतो काय नाही झेमेला झाला गाड्या हो पुरीचा काहीतरी फॉल्ट आहे म्हणून तो कसा कोपऱ्यात नेला त्यानं नाही आपल्या देखत बोलला तो खंदन शिवल्यात नाही कसा आवाज आहे त्याचा पहाडीचा मुतले का जाऊ देन बे फॉल्टाचे काय असो आपल्याला काय घेणे आपल्याला काय सांगितलं की बोलवलं संबंध आपण डोक्याला ताब येत तर चाल मटन गिटन आणू आपण मस्त सटवट खाऊ आणि गरम राहू वाचा गंठन रे आले का शिवराल कुण काय आफत आणलेलं का हे लग्न कसं जंक्शन झालं असतं बा तुला आदर्शवर आणलं का आणि ते दलिंदरवाण्या पुरीला आजचा दिवस सापडला फोन जाईल आता अडीचा तोंडातून काही शब्द काढू नका बोलू नका असं म्हणू नका पोरगी चांगली एक नंबर टापा बरं बापा मला काही नाही करायला लागत बोलत नाही मी गंठनची आई गंठन बोल ना शिवलाल काय म्हणतो रे आताच पुरीवाल्या फोन आलता म्हणे राजा शिवलाल भाऊ त्या काही जंक्शन लग्नाच्या फंद्यात फोडू नका बा कसं तुम्ही खलास होऊ नका आणि मी होत नाही कसं म्हणे आपण आदर्शच टाकू म्हणे झमकून काय म्हणे आपणही गरीब आहो म्हणे आणि पोरगाही गरीब आहे म्हणे काल त्याला खलास करता म्हणे बा असं म्हणे बा पुरीवाला तुमचं काय म्हणणं आहे मग म्हणजे काय चिंती लावून राहिला की नाही हा पोरीवाला आता किती तयारी केली मी डीजे सांगितला दारूले 25,000 रुपये दिले पोराईले 4-5 गाड्या सांगितला सांगा आता मग गेले आमचे शोक पाणी राहिले सारे आणली यानं म्हणतात आदर्श लोक काही गरज आहे का नाही शिवलाल भाऊ जंक्शनच लग्न होईल येड्या गंठन तुला अजून समजून नाही राहिलं बाबा जो पैसा वाचला तो पुढच्या कामात येते आदर्श बोरा आहे ना बा काय त्या जंक्शनच्या मागं लागला तू याले नाही सांगितलं त्याला नाही सांगितलं लोक फुकतात त्याच्यात आपल्याला काही सांगू नका बा मी घोडाही बुक करायला सारं बुकिंग व्हायला माय मला कसं जंक्शनच लग्न करणार कसं हे लग्न एकदा होते का बार होते का बाबा ते आपल्या आदर्श फादर सांगू नका आपण येतच नाही आदर्शले गंठनले का आज लोकले का तू हे लग्न कोणी करून ना दिले का लेका म्या करून दिलं तर आता मा शब्दाबाहेर जाऊन राहिला का तू सांग तू आता अरे हो कसं करू सांग ना तू आता तुलाल भाऊ तुमच्या शब्दाबाहेर जातच नाही मी पण अचानक या पुरीवाल्याच्या नाकात कोणती माशी शिकली की लगन जंक्शन म्हणे तो पुरीवाला आता कोण आदर्शवर आला हे सांगा मला पहिले तुम्ही आता अरे गड्या शिवलाल मला समजलं नाही गड्या हे वक्तार कसं काय झालं तर पुरीवाला काय भूल फुकून नाही गेला त्याच्या जो काही नाही वक्तार की त्याची पैशाची सोय लागली नशी मग काय करू आला आदर्शवर लोक मोठा होबाशी करे तू होबास रावा आहे तो पुरीचा बाप बापा शिवलाल तू तर मोठा सांगत बापा असा आहे तसा आहे आता लगे भूल फुकून नाही गेलात काय अरे पोरीवाल्या तर बापालाच बळा के मारे असा आहे तसा आहे आता काय झालं रे
बाई आता साऱ्या पोरीवाले तसेच आज बळ्याक्याच मारतात. घरी नाही जाणार. पाटील बा म्हणा जाऊ द्या ना, कुठे विचार करून राहिली बाई तू. आदर्श छान शिवून राहिला, आपल्याला घेऊ आणून. कुठे मागे पुढे पाहून राहिली, आपले पैसे वाचून राहिले ना. गाळं घोडं पंगत सारं वाचते ना. आता शिवलाल वक्तावर लाईन कशी लावशील तू? आदर्श म्हटलं लग्न तर गावातले 5-25 जण तर न्याय लागतील की नाही? त्या गावातल्या लोकांनी नांदीच नका लागू, काही कोणाला सांगू नका ना. चहा पोह्याचा कार्यक्रम आहे, त्याचं दुसरं काहीच नाही ना. हा पोरगी फक्त तरी जाऊन आण नाही आपल्याला. हो गाड्या घोड्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी पाहतो काय. आपल्या घरचीच गाडी आहे कोण दिल बुड्याची. गावातले लोक शेण घालतील ना आमच्या तोंडात. मागेच तर नाही सांगितलं, सारं गाव आम्हाला बोंबलो झालं आमच्या नावानं. गावातल्या लोकांना सांगायला जासान बा, आता टाइमपास होईन ना. हा कसं काय टाइमपास करू नका, झटकन कसं लाईन लावा तुम्ही गाडी घोड्याची, चला. हा काही मागे विचार करू नका तो. भाण्याला फोन लावावर तुम्ही. पाण्याच्या कोपऱ्यावर तू बा चालणं तटलो देऊ त्याला सांगून. काही शिवलाल भाऊ ऐकत नाही. मग आदर्श लग्न झमकोचे जाता. आपण किती डोकं झोडा, जगत माणूस आहे म्हणतात पुढे. हा तर दुसरं कोणी आपलं कोणी करणार नाही. फक्त ऐकणं आपलं काम आहे. शिवलाल भाऊच्या म्हटलं नाही ऐकलं तर कसं लग्न हुकू शकते. तर रोम्याचंच काम आहे ना. इकडे वळा आणि इकडे राहता, काही समजून राहिलं मला. बरं बापा शिवलाल, तुझ्या मतानं बापा काही कर तू म्हणशील तसं बापा. कशातही राजी आहो आम्ही. तू तयारी कर बरं. चाल बरं आपल्याला छटकन जा ना. हा तो आपण कपड्यात गेल्यानं कोट मोठ तो घालून घेतो. हा चला बुडे बापून. का पाटील काही दारू मारू पाचान की नाही बा लग्नात? आपल्या लग्नात बा तुला दारू नाही भेटणार. आपल्या लग्नात तुला फटाके नाही भेटणार. अनाठाई खर्च कुठलाच नाही भेटणार तुले. हो खाया पियाचं सांग काय हो बिलकुल जे म्हणसान ते खाया राहीन आपल्या लग्नात. का पाटील तुमचं लग्न झालंय मे महिन्याचा म्हणता. सांगा आता त्या उन्हात काय करता ना बा तुम्ही. किती गरमात होते राजा. एवढ्या दूर ठेवाय तुम्ही. 2-3 महिने लेट. विषय काढू नको बा. हा तो विषय काढला की मा डोकं खराब होते. मा बुडा एक तर गोट नाही घेऊन राहिला. मा बुड्या म्हणून राहिलो मार्च महिन्यात झमकून द्या माया. नाही मा बुडा म्हणते मे महिन्यातच. हो जवळ येऊ यायचे राहता म्हणते. नोकऱ्या राहत म्हणते. तुला काय करायला लागते म्हणते. मे महिन्यात झालं तर सांगा आता. जाऊ द्या ना राजा पाटील. इकून तिकून होऊन तरी राहिलं तुमचं. आमचं तर कशात काही नाही राजा. आम्हाला कोणी ओळखून नाही राहिलं. पाटील एक काम करा राजा, तुमची साई माई येशील तर द्या ना आपलं झमकून. तुमच्या बरोबर माय लग्न होईन बा. बापा मामा माले कोणती एकच पोरगी आहे. पोरे नाही मामा माले. हो विषय जाऊ द्या. पोरगा असो पोरगी असो तुमच्या मामाला काही घेणे देणे आपल्याला. पण कसं मा झमकून द्या राजा. मी आता तुमच्याच बरोबरच आहे की बा. तुमचं लग्न होऊन राहिलं राजा. पण माय झालं पाहिजे की नाही. खाली लोगन करे गरज आहे गळा. तुझ्या टाका भेडला तिकडे. हो मस्त फालतू मजा घेऊन राहिला जसं की आम्हाला माहितच नाही. दगड्या की नुसता मजा घेते, दुसरं काहीच नाही. लेखाचं तिकडे मस्त गुलगुल चालू आहे आणि इकडे म्हणतो पोरगी का म्हणते मा लग्न द्या करून. काही असं हराम खोरा तू. इकडे बरं तू म्हणते बा आता मा बुडा काय म्हणते बा भाण्याला शिवला जाता. काही अशीन त्याचं मेळाचं का. भाण्या गाडी काढ बोल लवकर. ते आपल्याला गंठनचं लग्न लायला जाणार आहे. आदर्श ठरवलं आम्ही ते. म्हणजे काय चिंती बाबा. हे कायचं काहीच आहे तुमचं. आता कोणता आदर्श लोक लागेल संध्याकाळ होऊन राहिली ना. तुला मोकळ्यान काय सांगितलं गाडी का काल शिल्लकपणा करून चाललो गाडी काढ मोकळ्यान. बाबा काढतो गाडी. चला चला. काय रेले काय धसकट. भाण्याला काय लिपिटालाच नेला तिकडे. वाटतं काय ना काय झोल आहे राजा पाटील. चला बरं पाहू बरं आपण काय झोल आहे. चाल चालल्या का बरा सापडला का साधू वक्तावर आपल्याला लग्न न्यायला कामात पडला. भाऊ बापा ते बरं झालं. पानं घंट्या कसा खुश वाटून राहिला तर बिलकुल खतखत दात काढून राहिला. पोरगी खुश वाटून राहिली. जमला लेख जोडा एक नंबर शोभून राहिला. येईल मला सुरू करा मग लहान लग्न धडकणी. अरे काय तुम्ही बोलून राहिले. वधूवराच्या मामाच नाही तर लग्न लागेल कसं. काय येणं झालं नाही मामा फामाचं. तसंच लागायला झमका तरीचा सुपारी मुपारी ठेवा. सुपारीला मामा बनव. चला लावा लग्न. जोडायला का एक नंबर लागा. काय शोभून राहिला रे बा. बायको म्हणते एक नंबर भेटली हो घंट्याला. हिरोईनच आहे बा. इथं कसं लग्न आहे हे मुली काही समजून नाही राहिलं बा. अडी पोराचा मामा नाही, पुरीचा मामा नाही, गावातले लोक नाहीत. आमच्या गावातले कोणी बोलवलं नाही. याच्या गावातले कोणी नाही. अडीचा पुरीचा बापन पुरीचा काका माय पण बाई बस झालं. एवढ्यात लग्न टपलं. कसंच काय आहे मला काही समजून नाही राहिलं बा. काय साधू गळा काय विचार करून आला. लाव ना गळा दळाकीन लगन कर ना मंगलाष्टक सुरू कर लवकर. तू नशील म्हणत तर मी म्हणू काय. लावतो बापा लावतो. हारमार आणला की नाही. वा पहिले लग्न लावा मग पो हाराचं काय आहे. लग्न लावा पहिले. भाऊ या लग्नाला मामा आहे ना कोणी आहे भाऊ. आपण तर काही लग्न लावत नाही बा. हे खर्च हातवार पुरं होते. पावन लग्न होत नाही बा. कसं
मी काय कलंक घेत नाही हा. तुम्हाला लग्न लावणं चिंता लावा. खरंच तुम्ही की नाही आता मुकाटालाच बसा. तुम्ही लग्न नाही लावत ना, आम्हीच लावतो लग्न आता. लाव तू लाव लग्न. हा सुरू करतो मी आता. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिधं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्तेवरं लेन्याद्रि गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजन संस्थितं गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती स यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रनया शरमती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. शिवला असं नको लग्न लावून बा रे. लग्न व्हायच्या अगोदर मोडतं का वायायचं पद्धतशीरचं लावा. येत नाही तर काय म्हणून राहिला. तुम्हाला तर राजा लग्न लायला रोग घेऊन राहिला. आम्ही म्हणून राहिलो ते पोचून नाही राहिलं तुम्हाला. आम्हाला जसं येते तसं आणून राहिलो आम्ही. बाबा शिवलाच्या अन्य लागेल पूर्व जसं लावणं असेल तसं लावा लग्न. काही करायला लागत. लक्ष्मी कौस्तुभ परिजातक सुरा धनवंतरीश चंद्रमा गाव कामदुधा सरेश्वर गजो रंभादी देवांगना अश्क सप्तमखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुदे रत्नानिह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु मंगलम कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान सावधान. चला आता वधूवराचे लग्न लागलेले आहेत. वधूच्या माता पितांनी यावं आणि आता आपण कन्यादानाची तयारी करू. आता कुठे कन्यादानाचा टाइम आहे. आता घरी जायचा टाइम झाला. संध्याकाळ झाली तरी कन्यादान मग पाहू आपण. आता दान फान काही नाही मग पाहू पुढे. कसं लग्न आहे बा पुरं हेमाला लग्न आहे. हे तर फालतू आलं का डोकं झोडायला मिळायचा. गावातला का कुत्रं नाही बोलायला यायनं. आणि इनमिन चार लोक हे लोक नाही कसं लावलं काय बा तिथं माझा बा. चला आटपा हा चला चालू बाई चला घ्या पुढे घ्या विदाई करून घ्या आता. वा देव पुरच लोक नाही बा. हे पुरं काहीच नाही याच्यात. काहीच कशातच काही मिळ नाही बापा. बाया नाहीत काही नाहीत काय म्हणजे काय मला समजून नाही राहिलो बा. शिवलालचा काय गेम आहे तर एवढी काय घाई झाली बा यायली पोरगी काढून द्यायची. काही जेव्हा गिराचा मेळ आहे की नाही हा. काय पंगत गिंगत ना भाऊ चहा पाणी आहे ना. भाऊ भूक लागली राजा मले. तुम्ही राजा तसंच आणलं मला उचलून. काय आहे की नाही पंगत गिंगतचा मेळ अटी. फोन करतो या मायले स्वयंपाक करून ठेवायला. अटी काही मेळ नाही. चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. असं फकणे लग्न तर कुठेच नाही बा. बा कितीक लग्नात गेलो मी. काहीच नाही बा. भडजी बाबाला पण लग्न नाही लावलं त्यानं. तिसऱ्यानंच मंगलाष्टक म्हटले. कन्यादान तेही नाही. काय बाबा माणसंही नाही या लग्नात. काय बा कसं काय लोक नाही काय मग बा. शिवलाल भाऊच्या डोक्यात काय खिचडी शिजून राहिले तर. आला मग शिवलाल भाऊ आपण जरासा कार्यक्रम ठेवला चहा पाण्याचा पोह्याचा. मग आपण विदाई करून टाकू. अरे बा कंजेला चहा पोहे काले ठेवले फालतू. तेवढे पैसे खर्च होऊन राहिले तुये. तसा देता लावून पाणी नसतं बादलं चाललं असतं. रस्त्याने बिसलरी घेतली असती बा एखादी. चला चला भाऊने चहा पाणी ठेवला. चहा पाणी घेऊन मग निघू आपण. त्याले बोलतात नाही दादा बाबा. धोळे लग्न अरे बाबा काही खरं नाही. मी तर चाही पेत नाही पाणी पेत नाही. अडचं तसं आलं तसाच घरी जातो आता. मित्रांनो गंठनचं लग्न झालं बरं. आता कसं आता आपण चहा पाण्याचा नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सर्व पाहुणे मंडळी आणि प्रेक्षक वर्गाने चहा पाणी घेऊन जावं. आणि काही उरले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं. हो मा वाजला आता बिगुल. आता कसं फक्त चॅनलला दळदळ सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं.